सांगलीतील आष्टातील स्ट्रॉंग रूम बाहेर आष्टा शहर विकास आघाडीचा गदारोळ, मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा। सांगलीतील आष्टा शहरातील स्ट्रॉंग रूम बाहेर आष्टा शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला आहे। स्ट्रॉंग रूमला सुरक्षा नसून मतांची टक्केवारीही वाढवल्याचा आरोप केला आहे। काल राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषदांसाठी मतदान झालं। या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर रोजी समोर येणार आहेत। दरम्यान आता सांगली जिल्ह्यातील आष्टा येथून एक मोठी अपडेट बाहेर आली आहे। येथील स्ट्रॉंग रूम बाहेर आष्टा शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला आहे। स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही बंद होते असा आरोप आहे। तसेच मतांच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव शिंदे हे देखील उपस्थित आहेत। त्यांनी मतांच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचा आरोप केला आहे। मतांची आकडेवारी जाहीर केले, यामध्ये तफावत असल्याचा आरोप आहे। कार्यकर्त्यांनी आकडेवारीबाबत जुळवून देण्याची मागणी केली आहे। अचानक ही आकडेवारी कशी वाढली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। तसेच स्ट्रॉंग रूम बाहेरचे सीसीटीव्ही बंद आहेत। आतापर्यंतचे फुटेज दाखवण्याची मागणीही केली आहे। मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आष्ट्यातील स्ट्रॉंग रूम समोर आष्टा शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या केला। स्ट्रॉंग रूमच्या समोर कार्यकर्त्यांचा जोरदार गोंधळ सुरू आहे। दरम्यान निवडणूक अधिकाऱ्याने असा कोणताही घोळ नसल्याचा दावा केला आहे। आष्टा नगरपालिकेची काल निवडणुकीचं मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदारसंख्या 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे। परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2,000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली। हे पूर्णपणानं चुकीचं आहे। एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328। एका प्रभागामध्ये तर 1,311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4,077 मतदारसंख्या दाखवल्या। 1,311 संख्या आहे। आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 3,056 आहे। ह्यात मतदान झाले 2,394, यांनी दाखवले 1,795। अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय। त्यांनी सांगितलं की व्हीएम जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी सांगितलंय। आम्ही मागणी केल्या, हे आकडे ज्यांनी प्रसिद्ध केले त्याच्यावर पहिला कारवाई करा, कारण हे पूर्णपणानं चुकीचं आहे। कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं काळिमा फासणारी ही घटना आहे आणि यासाठी आमची दुसरी मागणी सीसीटीव्ही या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि सीसीटीव्हीची मोठी स्क्रीन ही 2 स्क्रीन किमान बाहेर 24 तास चालू पाहिजेत। प्रतिनिधी एक प्रत्येक उमेदवाराचा 24 तास या ठिकाणी घेतला पाहिजे। त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे। पण हे झालेली गोष्ट पूर्णपणानं लोकशाहीला काळिमा फासणारी आहे आणि जामर सुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे। कारण अजून 21 तारखेला मतमोजणी होणार आहे। पहिल्याच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढे काय होईल हे आम्हाला माहित नाही। म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे। झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आष्टा बंद केल्याशिवाय राहणार नाही। कारण एकूण खरं म्हणजे आष्टा शहरातलं मतदान 30,574 आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे। त्यामध्ये 33,328 मतदार हे आष्ट्याच आहेत म्हणजे आणि झालेलं मतदान हे 24,913 असं त्यांनी दाखवलंय।
24,913, पण खरं मतदान 22,864 झाले. म्हणजे जवळपास 2,900 मतदान यामध्ये वाढीव केले. हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय. त्याची वेळ टायमिंग अपलोड केलेली माहिती आहे ही रात्री अपलोड केलेली माहिती आहे. अपलोड माहिती यांनी रात्री केली आणि सकाळी या ठिकाणी आम्हाला प्रिंट काढून लोकांनी आमच्याकडे दिली की अशी अशी आकडेवारी झाली. खरे आहे का? सगळ्यांना लक्षात आलं की 33,000 जर मतदारसंख्या असेल तर आपली मतदारसंख्या तेवढी नाहीच, म्हणजे आली कशी? यावरनं लोकांनी आम्हाला ही प्रिंट काढून दिलेली आहे. आष्टा येथे जे काल नगर परिषदेचं निवडणूक झाली त्याच्या मतदानाच्या बूथनिहाय केंद्रनिहाय जी आकडेवारी प्रसिद्ध जे पत्रकारांच्या ग्रुपवर झाली आणि ऍक्च्युअल जी आकडेवारी होती त्यामध्ये थोडी काही तफावत होती. त्या तफावतीच्या अनुषंगाने हा विषय निघालेला आहे. आपण इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी प्रशासनाला जिल्हा प्रशासनाची आकडेवारी कळवलेली आहे ती आपल्या नमुना VM3 जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे. ती आकडेवारी मान्य राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे. त्यामध्ये कोणताही बदल नाही. जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आपण जे उमेदवारांच्या प्रतिनिधींना VM3 देतोय आणि आमच्याकडचा जो VM3 आहे याची आपण आता पुन्हा टॅली करून जी प्रशासनाने कळवलेली आकडेवारी योग्य आहे आपण ह्यांना ते समजावून सांगत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही टॅली करून त्यांना द्यायला तयार आहोत. सीसीटीव्ही चालू होते रात्री. सीसीटीव्ही चालू आहे. सीसीटीव्ही पूर्णतः चालू आहे आणि सिक्युरिटीचा पण विषय नाही. आपल्या इथं SRPF सिक्युरिटी काल रात्रीपासूनच आहे. नेमका गोंधळ कशामुळे उडाला? ऑनलाईन आकडेवारीचा जो गोंधळ आहे तो जिल्हा प्रशासनाला जो आकडेवारी कळवलेली आहे त्याला आपण पूर्ण स्टिकअप आहोत आणि ती संबंधित आकडेवारी आपल्याला मतमोजणी यंत्रामध्ये आपल्याला मिळेल.